नमस्कार. वेलकम टू द एज्युकेशन हब MS-23. आजचा जो काही टॉपिक घेणार आहे IQ फोर्थ आणि सेवन्थ स्कॉलरशिप. हा आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक सिक्वेन्स दिलेली असते एखाद्या फिगरमध्ये. मग ती अशी कशी सोडवायची असते सर्वात महत्त्वाचं. बघा याच्यामध्ये सोडवत असताना सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट युअर ब्रेन अँड युअर लॉजिक थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट क्वेश्चन इज हाऊ आर द सॉल्व. दॅट is a magic and minded question. That student they having the most of the talent and critical thinking all around thinking that they automatically solve now. आता बघा हे गणित सोडवत असताना त्याच्यामध्ये या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत 4 4. आता हे गणित कसं सोडायचं सर्वात महत्त्वाचं. बघा इथं 35 दिलं आहे, इथं 27 दिलं आहे आणि 22 दिलं आहे. मग ह्या ठिकाणी जे क्वेश्चन मार्क दिलं आहे त्या ठिकाणी कोणता अंक येतो सर्वात महत्त्वाचं. बघा हे गणित सोडवत असताना थोडासा बिग थिंकिंग अँड क्रिटिकल थिंकिंग अँड लॉजिक थिंकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. हा क्वेश्चन आपल्याला स्कॉलरशिपला येतो कारण ज्या विद्यार्थ्याकडे विचार करण्याची ताकद जास्त आहे आणि तो क्रिटिकल थिंकिंग करतो आणि लॉजिक थिंकिंग करतो तो गणित हे इझिली सोडू शकतो. बघा ह्या ठिकाणी आपल्याला 35 दिलेलं आहे इथं. मग हा 35 ह्या ट्रायंगलमध्ये आलं कसं कळणं खूप महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये अनेक प्रकारचे कॉन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. बघा ह्या ठिकाणी आपलं 35 आहे आणि ह्या 35 कसं आलं हे आपल्याला पाहणार आहे. बघा याचा मल्टिप्लाय केला तर काय आणि याचा मल्टिप्लाय केला तर बघून घ्या. 7 गुणिले 6 म्हणजे 42 झाले. 42 मधून 7 गेले खाली राहिले 35 आले. बरोबर आहे. 35 आहे. मग 7 7 49. 49 मधून 6 गेले तर 35 राहत नाही. मग याचा अर्थ आपण या ठिकाणी म्हणजे काय 6 गुणिले 7 इंटू 7 म्हणजे याच्यामधून आपण जे काय 42 मधून 7 वजा केले तर आपल्या ठिकाणी काय होतं 35 येतं. सेम तसं बघा 4 गुणिले 9 4 गुणिले 9 त्याच्यातून -9 केलं तर आपल्याला 27 येतं सर्वात महत्त्वाचं. मग इथं 4 गुणिले 9 करायचं आणि त्याच्यामधून -9 करायचं त्या ठिकाणी 27. बट हा लास्ट क्वेश्चन खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मग ह्या ठिकाणी आपल्याला अंक दिलेला नाही. मग इथं अंक दिल्यामुळे जर 22 दिलं आहे तर फक्त वरती 8 आणि 5 दिलं आहे. मग इथं कोणता अंक आहे हे आपल्याला शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आता मधलं पद आपल्या ट्रायंगलमध्ये किती आलं 22 आलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं. आता याच्यामध्ये जे काही ऑप्शन दिले तिथलं ऑप्शन कोणते ते आपल्याला शोधणार आहे. बघा याच्यामध्ये 5 दिले तर मग 5 दिले तर 5 ऑप्शन मिळेल. 8 पंचे 40. मग 8 म्हणजे इथं घेतलं तर 8 पंचे 40. 40 मधून 5 गेले तर 22 राहत नाही. किंवा इथं 15 घेतलं 15 8 120. 120 मधून 5 गेले 13 राहत नाही. त्याच्यामध्ये बघा इथं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण याच्यामध्ये केलं तर राहू शकत. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याचा मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय 8 इंटू 5 मायनस. आता बघा जो काही 8 पंचे 40 या 40 मधून ह्या पर्यायामधला कोणता अंक मायनस केल्यानंतर 22 येतो. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा 18 मायनस केले तर आपल्या ठिकाणी काय येतं 22 येतं सर्वात महत्त्वाचं. 40 मधून 18 गेले त्या ठिकाणी राहिलं 22. ह्या ठिकाणी जो ऑप्शन आहे तो आहे 18 वगैरे. मग अशा पद्धतीने तुम्ही थोडं लॉजिक वापरलं थोडं क्रिटिकल थिंकिंग वापरलं तुम्ही ते इझिली सोडू शकता. याचा जो टायमिंग आहे तो 3 किंवा 4 मिनिटाचा आहे. हे सोडता आलं पाहिजे. हे 4th आणि 7th स्टँडर्डला डेफिनेटली हा क्वेश्चन येतो. तो हा मॅजिक आहे आणि तो क्रिटिकल थिंकिंगचा आहे. मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.